नमस्कार, मी चंदन मोहिते तुमचं सर्वांचं स्वागत करतोय एम.एच. यात्री आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आता आहे मी साईनगरी शिर्डीमध्ये। तर तुम्ही इथपर्यंत कसं याल, तुमचं नियोजन काय असेल, या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही शिर्डीमध्ये कसे याल, तर शिर्डीमध्ये तुम्ही याल, एक म्हणजे शिर्डीमध्येच रेल्वे स्टेशन आहे शिर्डी, साईनगर शिर्डी, आणि अजून तिथून तर तुम्ही 10 ते 20 रुपये देऊन शेअर ऑटोने येऊ शकता आश्रमापर्यंत। दुसरा म्हणजे कोपरगावावरून येऊ शकता तुम्ही। 20 किलोमीटर आहे कोपरगावावरून, तिथून सुद्धा शेअर ऑटो किंवा टॅक्सी मिळेल। आणि तिसरा म्हणजे मनमाड जंक्शनवरून येऊ शकता, 70 किलोमीटर आहे इथून मनमाडवरून, आणि मनमाडवरून सुद्धा तुम्हाला शेअर बस किंवा ऑटो रिक्षा मिळेलच। हा आहे श्री साई भक्त निवास आश्रम, आणि याच्या बाजूला आहे साई आश्रम, आणि हा आहे साई भक्त निवास। हा आहे मंदिरापासून 1 ते 2 किलोमीटर। आणि जो मंदिराजवळ आहे द्वारावती, तर तो जवळच आहे, अर्धा किलोमीटर असेल। आणि हा आहे तो 1-2 किलोमीटर आहे साई मंदिरापासून। पण इथून बस सुटतात संस्थांच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी किंवा प्रसादालयापर्यंत जाण्यासाठी। हा आहे साई भक्त निवास। आम्ही जी रूम बुक केली आहे त्या रूममध्ये 4 जण राहू शकतात। तर ती रूम आहे 200 रुपयाला। द्वारावती होती ती एकदम मंदिराच्या जवळ आहे, पण त्याची रूम आहे AC 900 रुपये आणि नॉन AC 500 रुपये। मी आता तुम्हाला रूम टूर देतो। हा आहे साई भक्त निवास। ते बस स्टँड पण आहे, पण सध्या गव्हर्नमेंटच्या बस बंद आहेत त्यामुळे, आणि विमानतळ सुद्धा आहे इथे। साई संस्थांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही प्रोफाईल बनवून दर्शन पास आणि रूम बुकिंग करू शकता। त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। हा आहे दुसरा आश्रम, साई आश्रम, आणि ह्याच बस आहेत ज्या आपल्याला शिर्डी म्हणजे साई मंदिरापर्यंत आणि प्रसादालयापर्यंत घेऊन जातात। हे जे साई संस्थांचे मोबाईल लॉकर आणि चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहेत ते त्या साईडला पण होत आहेत, आणि त्या पुढच्या साईडला पण आहे। तुम्ही तिथेच ठेवा, तुम्हाला जे शॉपवाले आहेत ते फोर्स करतील आमच्या इथे चप्पल किंवा मोबाईल ठेवा आणि नंतरला प्रसाद घेऊन जा। पण संस्थानवाले सुद्धा हेच सांगतात की त्यांच्या संस्थानामध्ये ठेवा, थोडेसे पैसे घेतात, पर मोबाईल 5 रुपये, पण तिथेच ठेवा। तुम्ही दर्शन पास ऑनलाईन सुद्धा काढू शकता आणि इथे सुद्धा काढू शकता। तुम्हाला दाखवतो कसा असतो दर्शन पास। हा असा असतो दर्शन पास, पण आम्ही ऑनलाईन काढलेला होता, ग्रुप आलाय तर म्हटलं एक व्हिडिओ बनवावी। आम्ही ऑनलाईन काढलेला होता
तुम्ही इथं सुद्धा काढू शकता आणि ऑनलाईन त्यांची वेबसाईट आहे ती मी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि हा मला पास इथे मंदिरामध्ये भेटला, तुम्हाला दाखवण्यासाठी आणला होता. मंदिरातून बाहेर पडलात की तिथेच चावडी लागते आणि द्वारकामाई आणि दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर लागतं. हे बघा दाखवून देतो तुम्हाला. धन्यवाद. ओम साईराम. तो कशा आहेत द्राक्ष? श्री साईबाबा. तो लाडूचा प्रसाद मिळतो, त्याचे काउंटर 3 ते 4 काउंटर आहेत इथे आणि एकाला 2 पॅकेट मिळतात. 25 रुपयाला 1 पॅकेट मिळतं आणि त्यामध्ये एका पॅकेटमध्ये 3 लाडू असतात. तर काकड आरती बंद आहे ना भाविकांसाठी? आणि हे सुरू किती वाजता होतं? 6 वाजता सुरू होतं. इथूनच 5 मिनिटाचा रस्ता आहे साई प्रसादालया जाण्यासाठी. तुम्ही हा ऑटोसुद्धा करू शकता, 10 रुपये घेतात आणि बाय वॉकसुद्धा जाऊ शकता. इथून मोफत जेवण असतं पण हे फ्री पास काढावा लागतो. हे बघा इथे इतका मोठा प्रसादालय आहे की एका वेळी 3000 माणसं इथे भोजन करू शकतात आणि हे मोफत आहे साई संस्थांकडून. तुम्ही साई मंदिराच्या बाहेर आलात तर तुम्हाला शनी शिंगणापूरला जाण्यासाठी भरपूर सारी शेअर टॅक्सी किंवा शेअर ऑटो मिळतील. तर ते शनी शिंगणापूरला जाण्यासाठी 200 रुपये घेतात. येऊन जाऊन 2 तासाचं अंतर आहे, 70 किलोमीटर आहे. 4 तास लागतात म्हणजे 5 तास धरा तुम्ही.
ओरिजिनल उसाचा रस. का नमस्कार.